चला झालं का फायनल टेक झालं ते हां दुसऱ्याचं का चहा घ्यायचा चहा थंडीचा महिना आहे चहाशिवाय होत नाही. नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत. आमचा एक एपिसोड आता संपला आणि मग एक चहा मला बनवायचा होता. हा पारंपरिक पद्धतीचा चहा आहे आणि हा मला आमच्या इथे बाजूला एक आपटे काकू राहायच्या म्हणजे एक गल्ली मागे आणि त्यांनी मला थंडीत हा डिंकाचा चहा पाजला होता. तर आता डिंक म्हणजे थंडीमध्ये खातात त्याचे लाडू खातात आणि डिंकामध्ये काय काय गुणधर्म असतात हा चार्ट बघा राव पहिले. चला रे बाबा चहा साखर हा आणि एक गोष्ट आठवली मेन डिंकाची पावडर. ला 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 ला. चहा बनवण्यापूर्वी एक छोटीशी टिप तुम्हाला देतो की आपण कित्येकदा असं होतं की एखादं भांडं असं असतं की त्याच्यामध्ये नेहमी चहा आपण बनवत नाही बाकी कामही होतात. खरं तर असं असावं की ज्यामध्ये चहा बनवतो त्यामध्ये चहाचं बनवा. पण कधी कधी होतं तर काय करायचं पाणी घ्यायचं त्यामध्ये उकळायचं आणि एक उकळी आली की ते पाणी फेकून द्यायचं आणि मग त्यात चहा बनवा. म्हणजे चहाला दुसरा समजा काही हिंग मसाल्याचा वास असेल तो लागत नाही किंवा चहा कधी कधी दूध घातल्यावर फाटतो ते फाटणार नाही. छोटीशी टिप महत्वाची. दूध साधारण 1 कपभर आपण घेतलं 1-1.5 कप. दूध छान गरम झाल्यावर त्यामध्ये नेहमीप्रमाणे चहापत्ती एक अर्धा चमचा डिंक चवीनुसार साखर. मी सध्या कमीच घालतोय पण तुम्हाला जशी हवी असेल तशी. ये बात. आलं छान मस्त चहा उकळल्यानंतर वा एक ना म्हणजे चव तो अप्रतिम आहे पण एक वेगळा घाटदारपणा त्या चहाला आलेला आहे. तो मे बी डिंकाचा जो घट्टपणा असतो त्याच्यामुळे आला असेल पण छान वाटतं आहे. प्याल ना डिंकाचा चहा. पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चहा पिताना माझी आठवण कराल ना.